वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत लीफ स्टिचिंग कशी करायची असते. म्हणजे लीफमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे त्याची स्टिचिंग करायची असते. त्यातले मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार शिकवणार आहे. आज आपण पहिला प्रकार बघू. यासाठी लागणार आहे आपल्याला ही नीडल, ही सीजर आणि हा सिल्क थ्रेड. आता यामध्ये मी पहिल्यांदा सर्वात प्रथम हा लीफचा आकार म्हणजे हा पानाचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे या पद्धतीने. तर यामध्ये या साईडला निडलचं टोक खाली टाकून खालचा दोरा वरती घ्यायचा. त्यानंतर इकडे लॉक करून घ्यायचं. पुन्हा पुढे क्रॉसमध्ये या पद्धतीने पुन्हा इकडे लॉक करून घ्यायचं. पुन्हा एकदा वरच्या साईडला पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं. पुन्हा खाली या पद्धतीने हळूवारपणे करायचं. याच्यामध्ये फक्त सिल्क थ्रेड जो वापरतो आपण तो तुटण्याचे थोडे जास्त चान्सेस असतात. तर मग थोडा हळू घ्यायचं जेणेकरून ते तुटणार सुद्धा नाही. आणि याला प्रॅक्टिस केल्याच्या नंतर 100% तुम्हाला येऊन जाईल. ही जे आजचं मी तुम्हाला दाखवते ही लीफ फिलिंग म्हणजे हे आपण ज्या पद्धतीने करतोय हे जे मोठे मोठे पानं असतात, जे मोठे मोठे आकाराचे पानं असतात त्याच्यासाठी ही वापरायची नाही. ही अगदी जे छोटे छोटे पानं असतात आपण एम्ब्रॉयडरी करताना किंवा वर्कमध्ये करताना जे छोटे छोटे पानांचा वापर करतो आणि त्याला फील करायचं असेल तेव्हा या पद्धतीचे पानांचा वापर करायचा. म्हणजे या पद्धतीच्या स्टिचिंगचा वापर करायचा. यामध्ये कसं असतं की जर जास्त दोरा ओढला गेला तर मग खालचा कपडा गोळा होतो या पद्धतीने. त्यामुळे हे काय करायचं असतं, थोडासा इथे कपडा ओढला गेला माझा तर यामध्ये यासाठीच जे छोटे छोटे पानं असतात त्याच्यासाठीच फक्त हा वापरायचा या प्रकारची स्टिचिंग. दोऱ्याला बिलकुलही ओढायचं नाही. जे बॉर्डर केलेली आहे, जे आपण आखून घेतलेलं पहिलं स्केच करून घेतलेलं होतं बरोबर त्याच्यावरतीच येऊ द्यायचं जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर दिसते. मग वरती पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं. पुन्हा एकदा खाली पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं. पुन्हा एकदा वरती पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं. सॉरी या पद्धतीने करायचं हळूवारपणे. शेवटी एंड नॉट टाकायची.
आणि शेवटी या पद्धतीने त्याला छान बॉर्डर करून घ्यायचे, जेणेकरून त्याला अजून लुक येतं. या पद्धतीने लीफचं सुंदर असं आकार तयार होतो. थँक्यू फॉर वॉचिंग.